बघा आपण रिलेटिव्ह व्हेलॉसिटी कंप्लीट करतोय. रिलेटिव्ह व्हेलॉसिटी मध्ये आता काय बघणार आपण, रिव्हर बोट प्रॉब्लेम. अगोदर पण आपण रिव्हर बोट प्रॉब्लेम बघितलेले ज्याच्यामध्ये अपस्ट्रीम आणि डाऊनस्ट्रीमचे क्वेश्चन झालेले. आता आपण त्या रिव्हर बोट किंवा त्यालाच आपण म्हणतो रिव्हर स्विमर, एकतर बोट घ्या किंवा स्विमर, ठीक आहे, दोघं सेमच आहे. जसं आपण लिफ्ट आणि इलिव्हेटर आणि मॅन घेतलं होतं बरोबर की नाही, इलिव्हेटर आणि मॅन घेतलं होतं तसंच सेम कंडिशन इथं. रिव्हरच्या ऐवजी काय म्हणणार रिव्हरच, आणि पण बोटच्या ऐवजी काय म्हणू शकतो आपण स्विमर, ठीक आहे. बघा जर अर्षदाला असं वाटलं की ही नदी आहे, नदीचा असा फ्लो होतोय, ठीक आहे, नदी अशी फ्लो होते, ही रिव्हर आहे. अर्षदाने इथून उडी मारली सपोज, ठीक आहे, अर्षदाने इथून उडी मारली, तर अर्षदा या ए पॉइंट पासून निघाले, अर्षदाची इच्छा आहे बी पॉइंटला जायची, ठीक आहे. सपोज ती काहीतरी व्हेलॉसिटीने पुढे चालली, प्रॉब्लेम काय होईल, अर्षदा बी पॉइंटला पोहोचेल का नाही, पुढे सरकेल, ती थोडस पुढे सरकेल, का बरं, कारण की नदी तिला थोडस पुढे ढकलेल, एवढं तर कळतं. मग नदी पुढे ढकलेल, नदी जर सपोज इथं ढकललं म्हणजे नवीन सी पॉइंट भेटला ना, हा सी पॉइंट भेटला, अपेक्षा त्याची बी ची होती, पोहोचली सी ला. हा जो बी आणि सी यांच्यामधला जो डिस्टन्स आहे यालाच म्हणायचं आपल्याला ड्रिफ्ट. ड्रिफ्ट कळालं का, ड्रिफ्ट काय, जिथं पाहिजे त्याच्या ऐवजी थोडस पुढे सरकले त्या कंडिशनला आपण काय म्हणतोय ड्रिफ्ट म्हणतोय, ठीक आहे. चला बघा मग आता क्वेश्चन बनवायला सुरुवात, लॉजिक कळालं ना ड्रिफ्ट काय. पण ड्रिफ्ट जर मला पाहिजे नसेल तर मी काय करू शकतो, इथून एवढं तर माहिती ना, या असं जाणार आहे, या असं असेल, म्हणजे यांच्या दोघांमध्ये काहीतरी अँगल थिटा बनणार आहे, ठीक आहे. चला मग आपल्याला याच्यामध्ये काय काय काढायचं असं, थिटा काढायची गरज पडते, काय काढायची गरज पडते, थिटा. दुसरं ही जी ए टू सी गेलेली म्हणजेच रिझल्टंट, याचा स्पीड किती असेल हे काढण्याची मला गरज पडते, क्लिअर आहे. आणि दुसरं काय विचारतं मग, ड्रिफ्ट किती आहे हे विचारतात, आणि किती वेळ लागेल म्हणून टाइम टी क्रॉस विचारतात, किती वेळ लागेल क्रॉस करण्यासाठी, क्लिअर आहे. आता एक क्वेश्चन बनवतो बघा, मी काय म्हटलं, वैष्णवीने उडी मारली, वैष्णवीने उडी मारली कितीच्या स्पीड मध्ये, 4 मीटर पर सेकंद. वैष्णवीने किती उडी मारली, 4 मीटर पर सेकंद. आणि नदी जी फ्लो होते ती 3 मीटर पर सेकंद. नदी कितीच्या स्पीड मध्ये फ्लो होते, 3 मीटर पर सेकंद. आणि मी म्हटलं या नदीचा जो विड्थ आहे माहिती आहे ना, नदी असं फ्लो होते आणि नदीला असे 2 कॉर्नर असतात, त्याला रिव्हर बॅक म्हणतात, त्याला काय म्हणतात रिव्हर. 2 रिव्हर बॅक मधला अंतर जर मी सपोज मी असं म्हटलं किती 200 मीटर आहे, 200 मीटरचा विड्थ आहे. आणि विचारलं काय गेलं, ड्रिफ्ट कितीचा होईल, काय काय विचारलं गेलं, ड्रिफ्ट किती आहे, थिटा किती आहे आणि रिझल्टंट किती आहे, ठीक आहे. काय काय विचारतात माहिती ना आता, बघ मग अशा वेळेस काय करायचं, याला असं पण बोलतात. मला हा क्वेश्चन समजून घ्यायचा असेल तर मी शब्द पकडणार आहे, तिथं आहे का शॉर्टेस्ट टाइम, काय बघणार मी, शॉर्टेस्ट टाइम हा शब्द शोधणार आहे. शॉर्टेस्ट टाइम दिलेला असेल तर आपल्याला हा क्वेश्चन अशा प्रकारे सॉल्व्ह करायचा असतो, ठीक आहे. चला मग मी काय म्हटलं, मी म्हटलं टी क्रॉस काढायचं, मला काय करायचंय टी क्रॉस काढायचं. टी क्रॉस काढायचं म्हणजे कसं काढणार, टी क्रॉस कसं काढणार, डिस्टन्स अपॉन स्पीड निघाणार, कसं काढणार, डिस्टन्स अपॉन स्पीड. चला डिस्टन्स कितीच आहे, 200च आहे, डिस्टन्स किती स्पीड आहे 200च आहे. स्पीड कोणतं आहे, व्हर्टिकल वाला किती आहे 4 आहे, म्हणजे 4 पंचे 20 आहे, म्हणजे किती 50 सेकंदात ती कव्हर करेल. हे कळालं, 50 सेकंदात ती कव्हर करेल. पण आपलं 50 सेकंद हा विषय नाही, आपला विषय फक्त एवढंच कळलं की ती इथं पोहोचेल. याचा अर्थ ती इथं पोहोचणार नाही ना, इथं पोहोचणार कधी नाही, ती इथं पोहोचलेली असेल, कळालं का, ती इथं पोहोचलेली असेल ना, म्हणजे तिला इच्छा होती इथं, ती काय म्हणजे मी इथं 5 सेकंदात पोहोचेल, सॉरी 50 सेकंदात पोहोचणार आहे, पण ती 50 सेकंदात इथे पोहोचलेली असेल. लॉजिक कळालं. म्हणजेच काय, जर मी विचारलं ड्रिफ्ट सांगा रे, तर तुम्ही आता ड्रिफ्ट जर मी बोललो तर ड्रिफ्ट काढायचं असेल तर तुम्ही काय करणार, हॉरिझॉन्टल व्हेलॉसिटी म्हणजे कोणाची, रिव्हरची व्हेलॉसिटी इंटू काय टाइम, रिव्हरची व्हेलॉसिटी इंटू काय केला आपण टाइम. आता रिव्हरची व्हेलॉसिटी किती आहे 3 आहे आणि टाइम किती आहे 50 आहे, म्हणजे किती झालं 150 मीटर ते पुढे सरकेल. ओरिजिनल पोझिशनच्या किती सरकली ती 150 मीटर. काय डाऊट आहे, हे कळालं. टी क्रॉस कळालं, टी क्रॉस कसं काढतो, सिंपल आहे. शॉर्टेस्ट टाइम म्हटलं तर मी कोणतं घेणार आहे, हा कॉम्प्युटर उचलून घेणार आहे. आणि ड्रिफ्ट काढायचा आर इंटू टाइम केला म्हणजे 3 × 50 म्हणजे किती झाला 150 मीटर झालं. काय डाऊट आहे. पुढचं काय विचारलं तुम्हाला, थिटा विचारलं. मग थिटा विचारला तर मी साधी आणि सरळ गोष्ट आहे,
बा मला सांग, ए किती आहे? 4 आहे बरोबर. ही काय आहे? 4 आहे. हे किती आहे? 3 आहे. मग आता हे किती अँगल किती बनेल? अँगल किती बनेल? 37. पाकिस्तानी तुम्ही 37. हे किती बनेल? 5. रिझल्टंट किती बनेल? रिझल्टंट 5 बनेल. आणि थिटा किती बनेल? 37 डिग्रीचं बनेल. आणि हे याची प्रॅक्टिस केलेली आहे 2 वेळा. अजूनही आपल्याला जर आकला येत नसतील तर लवकर लवकर त्याचं रिकव्हरी करून घ्या, कारण की याची सवलत कुठे भेटणार नाही. जोपर्यंत आपलं फिजिक्स संपत नाही तोपर्यंत आपलं हे कॉम्पोनंट व्हॅल्यू उचललेच जाणार आहे. सो आपल्या आकला ध्यानावर आणा आणि बघून घ्या. ठीक आहे. पुन्हा त्याच गोष्टी सांगण्याची गरज नाही. बघ, इफ river is flow towards east with 30√3 meter per second and swimmer speed in stationary river is 30 meter per second. If swimmer wishes to cross the 600 meter bank of river along south and north, then find the all. सगळं काढून द्या. काय सगळं काढून द्यायचं? थिटा काढून द्यायचं, रिझल्टंट काढून द्यायचं, ड्रिफ्ट काढून द्यायचं आणि टे क्रॉस काढून द्यायचं. आता मी प्रत्येक वर्ग ते लिहित नाही, सगळं काढून द्यायचं आपल्याला. चला पहिले डायग्राम काढून घ्या. नदी कुठे आहे? साऊथ आणि नॉर्थ मध्ये, बरं का नाही? आणि कुठून स्विमर कुठून उडतोय? हा साऊथ असला पाहिजे आणि हा नॉर्थ असला पाहिजे, बरं का नाही? नदी कुठून फ्लो होते? नदीचा फ्लो कुठे आहे? टुवर्ड्स ईस्ट आहे, म्हणजे या साईड जाणार नदी अशीच जाते. हे सांगितलंय. आता त्याच्या अगोदर त्याच्यामध्ये विचारलं होतं मी डायरेक्टली होतं. आता सांगितलंय ना, ईस्टला देणार नदीचं स्पीड काय? ईस्टला. क्लिअर इथपर्यंत? आता बघा मग चला मग काय डायग्राम पूर्ण करायचे. स्विमरने कितीच्या याच्याने जाणार आहे? स्विमर कितीने जाणार आहे? आणि एक महत्वाचं आहे, स्विमरचं जे पण स्पीड देणार ते स्टेशनरी रिव्हरच्या रिस्पेक्टिव्ह देतात. जर रिव्हरच्या रिस्पेक्टिव्ह दिलं तर काय म्हणजे बी प्लस आर किंवा बी मायनस आर बनायला लागतो ना. म्हणून आपल्याला कोणते देतात? ते स्टेशनरी रिव्हरच्या रिस्पेक्टिव्ह देतात. ठीक आहे. 30 आणि हा भाऊ किती? रिव्हर कितीने फ्लो होत आहे? 30√3 ने. ठीक आहे. 30√3 ने. आणि कितीच आहे? 600 मीटरच आहे, बरोबर की नाही? ही झाली माझी डायग्राम. हा फाइंड ऑल म्हणजेच काय? शॉर्टेस्ट टाइमचा क्वेश्चन आहे. शॉर्टेस्ट टाइम जर बोललो तर काय होणार? पटकन सांगा. टी क्रॉसचा फॉर्म्युला विचारला. टी क्रॉस इज काय? डिस्टन्स अपॉन वेलोसिटी. डिस्टन्स किती आहे? 600 मीटर आहे. हा किती आहे? 30 आहे. 0 गेट कॅन्सल आहे, म्हणजे किती झाला? 20 सेकंद झाला. 20 सेकंद झाला. आपल्याला काय विचारलं? नेक्स्ट ड्रिफ्ट विचारलेलं आहे. ड्रिफ्ट इज इक्वल काय असतं? आर इंटू टाइम असतं. कोणाचा स्पीड घ्यावा लागतो आता? तर रिव्हरचा स्पीड किती आहे? 30√3 आहे. आणि टाइम किती आहे? 20 आहे. म्हणजे किती झाले? 600√3. आणि √3 ची व्हॅल्यू तर माहिती आपल्याला? नाही माहिती आम्हाला कसं काय माहित राहील? आम्ही पाकिस्तानी, हे दिले आहे पाकिस्तानी. 6 दुने 12, 7 एक 18 एक 19, 6 7 42 एक 43, 6 1 7 5 10, 10.39 एवढं काय झालं? मीटरचं काय झालं? त्याचा ड्रिफ्ट झालं. ठीक आहे. हे काय झालं? माझं
ड्रिफ्ट झालं. पुढचं काय, अँगल काढायचंय. एवढं माहितीये वरती जाण्यासाठी किती आहे, 30 आहे, आणि हा किती आहे, 30√3 आहे. 30√3 आहे. √3 आला म्हणजे 100% किती अँगल असतो तो, 30-60चा असतो. √3च्या समोरची बाजू मोठी आहे म्हणून इथं किती येणार आहे, 60. ही थर्ड टाइम आहे सांगतो याच गोष्टीवर. 60 आहे. रिझल्टंट किती म्हणेल, डबल म्हणजे किती झाला, 60. म्हणजे रिझल्टंट विचारला तर तुम्ही किती जाणार आहे, 60 मीटर पर सेकंद जाणार आहे. आणि थिटा जर विचारला तुम्ही जाणार 60 डिग्री. क्लिअर आहे बघा. If a river is flow towards west with 4 meter per second and the minimum time required to cross the river in 20 seconds. 20 सेकंड मध्ये क्रॉस करेल. Then find the speed of a swimmer in stationary river when bank distance is 100 meter. Also find all. आता काय दिलंय, काय दिलंय, रिव्हरचा फ्लो दिलेला आहे. ही नदी आहे, रिव्हरचा फ्लो दिलेला आहे, वेस्टला चाललाय, 4 मीटर पर सेकंद चाललाय. मिनिमम टाइम रिक्वायर्ड टू क्रॉस द, ओके, इथून याला इकडे जाण्यासाठी जो काही टाइम पिरियड दिलाय तो किती दिलाय तुम्हाला, 20 सेकंद दिलेला आहे. 20 सेकंदात तो क्रॉस करणार आहे. नेक्स्ट काय दिलंय, द स्पीड ऑफ द स्विमरचा स्पीड, ओके, फाइंड द स्विमरचा स्पीड काढायचं म्हणजे स्पीड काढायचं आहे. नेक्स्ट काय म्हटलंय, इन द स्टेशनरी रिव्हरचा स्पीड मध्ये काढायचं आहे. रिव्हर वेन द बँक ऑफ डिस्टन्स इज 100 मीटर, किती डिस्टन्स आहे, 100 मीटरचा आहे, तर मला स्विमरचा स्पीड सांगायचा आहे. ठीक आहे, आणि बाकीच्या पण गोष्टी काढायच्यात. चला, आपल्याला आता जस्ट प्रॉब्लेम सॉल्व्ह केलेला आपण. टी क्रॉस इज इक्वल काय असतं, डिस्टन्स अपॉन वेलॉसिटी. आपल्या काढायचं आता वेलॉसिटी काय, डिस्टन्स अपॉन टी क्रॉस ना. आणि एक शब्द आलेला इथं मिनिमम टाइम, तर हा उचलावा लागेल आपल्याला. डिस्टन्स किती आहे, 100 आहे, आणि अबोव किती आहे, 20 आहे. 0 गेट कॅन्सल आहे म्हणजे किती आले, 5 आहे. ठीक आहे, म्हणजे याचा स्पीड किती मिळाला आपल्याला, 5. काय डाऊट आहे, याचा स्पीड किती भेटला, 5. ह्याच्या ऐवजी ना 2 मिनिटात जर मी याला 3 आणायचं असेल तर मी काय करू, किती घेतलं मी, 60. कॅल्क्युलेशन सिंपल हवं ना, 60. किती मीटरचा घेतला, 60 मीटरची बँक घेतली. कुठे गेला, बँक डिस्टन्स इज 60 मीटर. कॅल्क्युलेशन सिंपल हवं, बाकीच काय, 60 म्हणजे किती होऊन जाईल, 3 होऊन जाईल. वीची व्हॅल्यू किती आली, 3 आली. म्हणजेच काय, वरती 3 आहे, इकडं 4 आहे, म्हणजे 100% रिझल्टंट 5 आहे ना. 100% रिझल्टंट काय, 5 आहे. म्हणजे इथला अँगल किती होऊन जाईल, 53 डिग्री. कळालं. म्हणजे जर मी विचारला असता स्विमर थिटा किती आहे, 53 डिग्री आहे. रिझल्टंट किती आहे, 5चा आहे. रिझल्टंट किती आहे, 5चा आहे. आणि जो बोट आहे, जो स्विमर आहे, त्याचा स्पीड किती आलेला आहे, 3 आलेला. ठीक आहे, ही सिंपल केस झाली ज्याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट केलं, ड्रिफ्ट. ज्याच्यामध्ये आपण काय फाइंड आउट केलं, फक्त ड्रिफ्ट. पुढच्या ह्याच्यात काय बघणार आपण मग, ड्रिफ्ट होऊ नये म्हणून मी काय करू, काय लॉजिक असणार आता, ड्रिफ्ट होऊ नये. हे तर लॉजिक सिंपल आहे. जर ड्रिफ्ट होणार एवढं तर माहितीये, होऊ नये म्हणून काय करेल, मग मी असं मारेल ना. होऊ नये म्हणून मी काय करायला, एवढे अशी जाणार आहे ना, इकडे जाणार. इथं मारायचा विचार होता तर इकडे गेला, मला इथं आणायचं असेल तर याला उचला इकडे आला. कळालं का, समजलं.